नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा बघा की IBPS मित्रांनो पॅटर्नवर आधारलेला आहे. आणि मित्रांनो बघा, मेन गोष्ट म्हणजे काय, आपली बघा की परीक्षा देखील खूपच जवळ आलेली आहे. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो, रोज याच प्रकारचे बघा की व्हिडिओ लेक्चर मित्रांनो बघण्यासाठी अभ्यासासाठी आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब पण नक्कीच या ठिकाणी करून घ्या. ओके. प्रश्न पहिला, जर वजा म्हणजे बेरीज, बघा एकदम मित्रांनो जी की तुम्ही काळजीपूर्वक वाचवा. जर वजा म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागाकार व भागाकार म्हणजे गुणिले मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे. ओके. या चारपैकी कोणतेही मित्रांनो बघा जे की 3 समीकरणं चुकीची आहेत आणि मित्रांनो उरलेलं एक जे की मित्रांनो समीकरण या ठिकाणी करेक्ट आहे. ओके. तर ते करेक्ट समीकरण बघा जे की या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हुडकायचं आहे. तर ओके, ते बघा आपण कशा प्रकारे हुडकू. तर या ठिकाणी मी काय करतो, पहिलं बघा अगोदर मित्रांनो क्रमांक अचं समीकरण सोडवून दाखवतो तुम्हाला. ओके. आता बघा 30 आहे मित्रांनो, बघा हे 30 आहे. ओके. 30ला 30 घ्या, 30 प्लस. ओके. पुन्हा 5 म्हणलं ना मित्रांनो, सॉरी एक मिनटं माफी असावी, 30. ओके मित्रांनो, ठिकाणी प्लस, प्लसला काय म्हणले आपण मायनस, म्हणून हे मायनस घेतो, -5. पुन्हा मायनस आला, मायनसला प्लस करा. 4 वरच्या मित्रांनो बघा जी किवरी म्हणल्याप्रमाणे. ओके. 4. मग पुन्हा इथं भागाकार आहे मित्रांनो, भागाकारला गुणाकार करा 10 आणि पुन्हा गुणाकारला भागाकार करा, आले 5 बरोबर 58. ओके. आता मित्रांनो समोरची प्रोसेस कशी, कंचे भागोबेनुसार पहिला भागाकार सोडून घ्या. मित्रांनो भागाकार सोडून घेण्यासाठी आपण काय करू, इथून इथंपर्यंत प्रोसेस जशाच तशी आणू. 30 - 5 प्लस 4 गुणाकारामध्ये 5 दोन्ही 10. ओके. पुन्हा हे 30 - 5 प्लस 4 आणि 4 दोन्ही प्लस 5. ओके. 30 - 5 प्लस 4 दोन्ही 8. आता मित्रांनो बघा, हे 30ला 30 जशाच तशी आणि याच्यातून मायनस करा, हे 8 + 5. ओके. 8 + 5 झाले किती, 8 आणि 5 झाले 13. जर मित्रांनो आपण या ठिकाणी 30मधून 13 वजा केले, उरले किती, 17. तर मित्रांनो इकडे 17 आपलं शेवटचा आन्सर आहे काय, 58 आहे इथं, आणि इथं आलेलं आहे 17. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बघायचं की क्रमांक अचं मित्रांनो उत्तर नाही. ओके. आता पुन्हा याच प्रकारे आपण ब बघू. हे झालं अचं, मग बचं ट्राय करा मित्रांनो. ब, आता 30 प्लस, प्लस म्हणजे मायनस, 30 - 5 पुन्हा प्लसच आहे, पुन्हा प्लसला मायनसच मानावं लागते आपल्याला या ठिकाणी, म्हणून पुन्हा -4. नंतर बघा पुन्हा या ठिकाणी मित्रांनो मायनस आहे, म्हणजे मायनसला प्लस माना 10. मग गुणाकार आहे, गुणाकारला भागाकार म्हणा 5. ओके. आणि पुन्हा शेवटी आता बघा की 23 या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे. ओके. आता पुन्हा बघा प्रश्नाचं आता आणखीन एकदा आपण उत्तर कशा प्रकारे काढू शकतो. वरच्याप्रमाणे मित्रांनो कंचे भाग बेनुसार बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर बघा जी काढावं लागते मित्रांनो. म्हणून हे बरोबर 30 - 5 -4 प्लस आता 5 दोन्ही 10. ओके. म्हणून मित्रांनो 2 घेतो. मग पुन्हा बघा नंतर आता जे की 30 मित्रांनो बघा 30 आहे, हे 30ला 30 घ्या मित्रांनो. हे इथले पहिलं अगोदरचे बघा जे की 2 प्लस करून घ्या, इथं 30 -5 -4 आहे, म्हणून मित्रांनो बघा हे असंच ठेवा. आणि हे डायरेक्ट जे बघा शेवटचे दोन मित्रांनो हे 2 तुम्ही प्लस करा, झाले किती 32. ओके. आता बघा 32 आणि मित्रांनो बघा या 32च्या नंतर हे जे मित्रांनो बघा -4 आणि -5 आणि मित्रांनो -4 आहेत, यांची करा बेरीज आणि मित्रांनो झाली किती. आता कारण मायनस मायनस मित्रांनो कधीही बेरीज होते, प्लस होते, म्हणून मित्रांनो बघा या दोघांची ही बेरीज झाली किती 9. आणि मित्रांनो इथलं चिन्ह मायनसला मायनस जशास तसं हे इथं उचला आणि या दोघांची बेरीज 9 किती मित्रांनो 9 करावाचा. जर आता आपण 32मधून जर 9 वजा केलं तर मित्रांनो भेटते बघा की आपल्याला 23. म्हणजे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर हे 23 आहे काय, तर इथंही 23 आहे आणि आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर हे आपल्याला 23 भेटलेलं आहे. म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब. आता आपल्याला समोरचे 2 बघायची काहीही गरज नाही. ओके. डायरेक्ट मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करा आणि समोर जा. पुढे बघा आता पुढचा प्रश्न जे की कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. हां, आता बघा एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोचा हिशोब 200 रुपये किलो सफरचंद हिशोबाने
₹200 किलो सफरचंद विकत घेतले. ओके, 200 किलो ज्यानं बघा की मित्रांनो सफरचंद विकत घेतले, त्यांनी ते सफरचंद ₹15 प्रति किलोप्रमाणे विकले, तर त्याचा नफा किती? मित्रांनो बघा, त्यानं काय केलं, एका दुकानदारानं ₹10 प्रति किलोच्या भावानं 200 किलो सफरचंद घेतला. म्हणजे मित्रांनो ₹10 1 किलो घेतला, तर असे त्याने 200 किलो घेतला. म्हणून आपण काय करू, हे 10 घ्या, गुणाकारामध्ये हे करा 200 किलो. आता मित्रांनो बघा, जर आपण गुणाकार 200 केल्या, बे एक बे आणि समोरचे 3 शून्य म्हणजे किती, एकूण ₹2000 मित्रांनो त्यानं खरेदी घेतला. ओके, मग विकताना काय केलं मित्रांनो, हे 10च्या ऐवजी त्यानं ₹5 नफा करून ₹15 विकला. म्हणून हे पुन्हा आपण ₹15 घ्या आणि गुणाकारात एकूण त्यानं किती विकला आहे मित्रांनो, 2000 विकला. बघा 2000 म्हणजे मित्रांनो बघा जी जवळपास किलो या ठिकाणी विकलेला आहे. ओके, म्हणून पुन्हा आपण मित्रांनो काय करू, ₹2000 विकला आहे. ओके, आणि किती किलो विकला आहे, तर 200 किलो विकला आहे. म्हणून हे पुन्हा 200 घ्या. आता बघा मित्रांनो, 15 दुनी 30 आणि समोरचे 2 शून्य जशास तसे म्हणजे किती, खरेदी केला आहे 2000ला, विकला आहे किती, 3000ला. म्हणजे की मित्रांनो नफा किती झाला आहे आपल्याला, ₹1000. म्हणून आपण काय करू बघा की मित्रांनो या ठिकाणी जशास तसं घेऊ. आणि आता बघा आपल्याला नफा किती झाला आहे 1000चा. म्हणून मित्रांनो आपण 1000 घेऊ अंशामध्ये. आणि आपण एकूण खरेदी किंमत किती केल्या, आपली खरेदी किंमत किती मित्रांनो 2000. म्हणून हे 2000 घ्या छेदामध्ये. आणि आपल्याला मित्रांनो याचा नफेवारी याचा जो आपला नफा आहे मित्रांनो तो टक्केवारीमध्ये काढायचा आहे. म्हणून मित्रांनो याचा गुणाकारामध्ये घेतो मी 100%. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. जर 2 50ला 100ला भागलो आले किती, 50% मित्रांनो नफा जवळपास आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता. ओके, बघा मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मित्रांनो बघा, आपली परीक्षा बघा की शेवटच्या 8 ते एक बघा 15 दिवसावर बघायची की आपली मित्रांनो परीक्षा आहे ठिकाणी शेवटच्या बघायची की ठिकाणी आलेली आहे आणि थांबलेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला या 15 दिवसामध्ये जर या ठिकाणी जर आपल्याला ही DCची बँकेचा मित्रांनो जर पेपर तुम्हाला क्रॅक करायचा असेल, तर मित्रांनो बघा आम्ही जवळपास ठिकाणी एक 5000 प्लस अशा प्रश्नांचा मित्रांनो महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके, या मित्रांनो बघा महाटोकळा आपला लगेच खरेदी करा. मित्रांनो लगेच खरेदी करण्यासाठी बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. 7414 9307 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्ही ₹150 मित्रांनो पे करा आणि या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट मित्रांनो शेअर करा. ओके, हे ₹150 मित्रांनो बघा तुम्ही टाकलेले स्क्रीनशॉट बघा टाकल्या हो घ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, कारण मित्रांनो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणून मित्रांनो ₹150 सध्याच्या घडीचा विचार केला तर काहीही रक्कम नाही. म्हणून मित्रांनो लगेच या 7414 9307 क्रमांकावर पे करा आणि मित्रांनो आपला महाटोकळा लगेच बाय करा. पुढचा प्रश्न, हा 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्या बघा मित्रांनो विषम संख्यांची बेरीज व त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे, या प्रकारचा मित्रांनो प्रश्न विचारला आहे. ओके, विषम संख्यांची बेरीज ही मित्रांनो समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीनं कमी आहे, या प्रकारचा प्रश्न बघा की आपल्याला विचारण्यात आला आहे. म्हणून मित्रांनो काय करू आपण, पहिलं समसंख्या काढू आणि शेवटी काढू विषम संख्या. ओके, आता मित्रांनो बघा या दोघांच्या आतली 52 51 नंतरची मित्रांनो बघा पहिली समसंख्या कोणती आहे, तर ती आहे 52. म्हणून 52 घेतो. बेरीज म्हणलेला येतो बघा मित्रांनो दोघांची बेरीज म्हणले म्हणून मित्रांनो करतो बेरीज. आणि बघा 70 ही मित्रांनो बघा जी की आपली पूर्ण समसंख्या आहे म्हणून हे 70 घेतो आणि छेदामध्ये घेतो 2, कारण वरी आपण दोघा संख्यांची करत आहोत बेरीज. आणि मित्रांनो बघा 51 ते 70 दरम्यान मित्रांनो बघा एकूण 10 समसंख्या आहेत. ओके, जसं की 52 पासून ते मित्रांनो बघा 70 पर्यंत एकूण फक्त आणि फक्त 10 समसंख्या आहेत. ओके, फक्त 10. म्हणून मित्रांनो बघा जी की मी एकूण 20 संख्या 51 ते 70 दरम्यान जर मित्रांनो 20 संख्या आहेत. म्हणून बघा जी की मित्रांनो यापैकी 20 पैकी 10 विषम आणि 10 सम असणार आहेत. ओके, आता तर मित्रांनो 10 समसंख्या म्हणून घेतो 10. आता बघा माफी असावी. ओके, आता बे पंचे 10 इथं किती आले आपल्याला 5 मित्रांनो. ओके, मग हे 5ला 5 जास्त तसं. आता 70 + 52 करा या ठिकाणी 70 + 52 2ला 2. ओके, मग 7 आणि 5 12 म्हणजे किती 122 मित्रांनो आपल्याला भेटलं. ओके, मग हे बरोबर 122 गुणाकारात 5 घेतो आता मी. ओके, आता बघा 5 दोन्ही 10ला 0 5 दोन्ही 10 हाच्याचा 1 11. ओके, मग मित्रांनो 5 × 5 हाच्याचा 1 6 म्हणजे किती
610 मित्रांनो आपल्याला भेटली, जी की समसंख्यांची बेरीज. ओके, या प्रकारे काढा विषम संख्यांची बेरीज. पहिली विषम संख्या ही 51च आहे मित्रांनो, म्हणून हे 51 घेतो. गुणाकारात या ठिकाणी शेवटची विषम संख्या ही आता 69 आहे मित्रांनो, 69 म्हणून 69 घेतो. दोन संख्यांची वर बेरीज म्हणून छेदामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये एकूण 10 विषम संख्या. ओके, इथला घेतल्याप्रमाणे 10. बेक बे, बे पंचे 10. आता बघा 69 प्लस मित्रांनो 51 हे किती होत आता, तर या ठिकाणी पुन्हा मित्रांनो तुम्हाला बेरीज करून दाखवतो. 69, 51, 9 1 10, हातच्याला 0 आणि हातच्याला 1 आलं. इथं 1 घ्या, 6 आणि 6 12 म्हणजे 120 झाले मित्रांनो. 120 गुणाकारात 5 करतो. आता हे 120 गुणाकारात 5. आता 12 पंचे 60 आणि समोरचा 0ला 0 म्हणजे जवळपास किती मित्रांनो. आता आपल्याला प्रश्न काय विचारला, या ठिकाणी समसंख्यांची बेरीज 610, विषम संख्यांची बेरीज 600. तर विचारा काय प्रश्न, तर मित्रांनो विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान असलेल्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो. म्हणून आपण काय करू, या 610तून जर हे 600 वजा करू तर उरले किती मित्रांनो 10, म्हणजे फक्त 10 न कमी आहे, म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब. ओके, लक्षात ठेवा. ओके, जे की मित्रांनो बघा या प्रकारे आपण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो उत्तर अगदी काही वेळेमध्ये काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता पुढचा प्रश्न जे की मित्रांनो कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. हां, दर साल दर शेकडा 0% दराने 8,000 रुपयाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर काय, या प्रकारचा प्रश्न विचारला. काहीच करणं काय मित्रांनो बघा, व्याज किती 2400 रुपये आहे. 2400 रुपये व्याज घ्या, बरोबर 8,000 रुपये मुद्दल घ्या, गुणाकारात 5 वर्ष घ्या. आणि आपल्याला विचारलं काय, दर म्हणजे मित्रांनो बघा जी टक्केवारीला आपण म्हणू x, गुणाकारामध्ये x मानू आणि छेदामध्ये घ्या 100. आता मित्रांनो बघा हे 2400ला बरोबर 2400 जसे तसे, आणि मित्रांनो हे जे 100 आता खाली होते हे आले वरी अंशामध्ये, आणि हे अंशातले 8,000 आणि गुणाकारात 5 हे आले भागामध्ये. हे 8,000 गुणाकारात 5. ओके, हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल. 8 1 8, 8 3 24. जर 5ला मित्रांनो 30ला भागलो, 5 1 30 म्हणजे किती जवळपास 6% झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, जे की क्रमांक. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा बघा 5वा प्रश्न. एका टाकीला अ, ब आणि क असे 3 नळ असतात. जर अ हा 24 मिनिटात 4 बादल्या भरतो, ब हा एका तासात, बघा मित्रांनो बघा अ हा काय करते 24 तासामध्ये 4 बादल्या भरते. ओके, 24 तासात 1 बादल्या. अ हा 24 तासात 4 बादल्या भरतो, तर ब हा एका तासात 8 बादल्या भरतो. तर क हा 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. तर सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात पूर्ण टाकी रिकामी होते. जर बादली 2 लिटर पाणी धारणा करू शकते, तर टाकीची क्षमता किती आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा काय म्हणलंय, अबक 3 नळ हात, काय म्हणलंय 24 मिनिटामध्ये 4 बादल्या भरते, म्हणजे मित्रांनो बघा एका तासामध्ये किती भरते पहिला आपण काढून घेऊ. ओके, म्हणजे या 2 तासामध्ये किती भरेल ते आपण निघून जाते. ओके, 24 तासात 4 बादल्या म्हणले ना, म्हणून मित्रांनो काय करा, पहिलं या 4ला 24ने भागून घ्या. ओके, सॉरी 24ला 4ने भागून घ्या. 24/4, 4 सख 24. मित्रांनो बघा एकूण 2 तास टाईम दिले आपल्याला, की नाही बघा कुठं 2 तास. 2 तासामध्ये एकूण किती मिनिटं असतात 120. हे घेतो 120 छेदामध्ये 6, म्हणजे मित्रांनो किती 6 1 6, 6 2 12 आणि 0 म्हणजे किती जवळपास मित्रांनो अ हा नळ जो आहे मित्रांनो 2 तासामध्ये एकूण बघा जी की 20 बादल्या भरतो. ओके, अ हा नळ 2 तासात 20 बादल्या. तर मित्रांनो ब हा नळ एका तासात 8 बादल्या भरतो. अ हा नळ एका तासामध्ये 8 बादल्या भरत असेल, तर त्याने मित्रांनो 2 तासामध्ये साहजिक 16 बादल्या भरते. म्हणून मित्रांनो ब नळाच्या 16 बादल्या घ्या. मग पुन्हा बघा क हा 20 मिनिटात 2 बादल्या भरतो, म्हणून मित्रांनो 20 या 2 20ला बघा आलं किती 10. मग या मित्रांनो 10 पुन्हा 2 तास म्हणजे 120 मिनिटाला बघा 120 मिनिटं आणि छेदामध्ये 10. हे 1 0 कॅन्सल म्हणजे किती मित्रांनो 12 बादल्या. ओके आले. ओके, किती मित्रांनो ह्याचे देखील आता आपल्याला किती भेटले बघा, जी की मित्रांनो जवळपास 12 बादल्या जी की कचे भेटले. ओके, म्हणजे आता करा संपूर्ण हे आता आपल्याला बघा 3ही नळाच्या बघा जी की बादल्या भेटले. ओके, संपूर्णची करा बेरीज 0 6 2. आता 6 2 8 2 3 4 म्हणजे किती मित्रांनो जवळपास आपल्याला भेटे 48 बादल्या आपल्याला भरलेत. ओके मित्रांनो किती 48 आपल्याला बादल्या भेटलेत, म्हणून ह्या 48 बादल्या घ्या आणि याच्या मित्रांनो गुणाकारामध्ये करा. प्रत्येक बादली किती पाणी धारण करू शकते, तर 5 लिटर पाणी धारण करू शकते, म्हणून हे घ्या 5. आता
आता बघा 45 4 हातच्याले 45 हे शून्य हातच्याले गेले 4 पुन्हा 5 चोक 20 आणि वरचे 4 म्हणजे 24 म्हणजे मित्रांनो किती जवळपास 240 आहे का पर्यायामध्ये तपासून घ्या बरं. आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा प्रश्न किती मोठा आहे परंतु अगदी मित्रांनो काही वेळेमध्ये काही सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढून मी दाखवलेलो आहे. ओके, तर याच प्रकारे पुढचा प्रश्न बघा. बघा 6वा प्रश्न काय म्हणतो, एका रांगेत सुनीता ही सुरुवातीपासून 10व्या स्थानी आहे, सुभाष हा शेवटून 25व्या स्थानी आहे, गार्गी ही सुनीता व सुभाषच्या बरोबर मध्यभागी उभी आहे, त्या रांगेत एकूण 15 व्यक्ती आहेत, तर या माहितीच्या आधारे खालील 2 उपप्रश्न सोडवा. गार्गी ही सुरुवातीच्या स्थानापासून म्हणजे प्रारंभापासून कितव्या स्थानी उभी आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो काय केलं बघा, एका रांगेत सुनीता ही सुरुवातीपासून 10व्या स्थानी, ही घेतो मी 10व्या स्थानी. ओके, मग नंतर सुभाष हा शेवटून 25वा म्हणजे जर समजा इकडून मित्रांनो बघा, जर इकडून ही सुनीता जर 10वी असेल तर इकडून हा मित्रांनो जर सुभाष आहे बघा जी की 25वा आहे. जर दोघांची बेरीज केली झाली किती मित्रांनो, दोघांची जर बेरीज केली आपण झाली बघा जी की 35. आणि मित्रांनो बघा रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत, तर एकूण मुलं हे बघा जी की 50 व्यक्ती आहेत. म्हणजे मित्रांनो आपण 50 जर 35 वजा केलो उरले किती मित्रांनो 15 व्यक्ती, जवळपास बघा जी काय मित्रांनो दोघांच्या आत आहेत. ओके, 15 व्यक्ती या म्हणजे 15 व्यक्तीमध्येच गार्गी आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा आता आपल्याला बघा जी की सुरुवातीपासून म्हणजे मित्रांनो इकडून आपल्याला जायचं आहे, मग इकडून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. म्हणून हे घ्या मित्रांनो, पहिलं त्या सुनीताचे 10वा स्थान, म्हणून मी मित्रांनो 10वा स्थान घेतो सुनीताचा. मग मित्रांनो 1 मिनिट माफी असावी, बरोबर 10वा स्थान. ओके, मग प्लस मित्रांनो बघा एकूण बघा दोघांच्या आत किती व्यक्ती आहेत, 15 व्यक्ती, म्हणून मित्रांनो बघा 15 व्यक्ती घेतलो. मग ओके कंस घेतो, कंसामध्ये 15 व्यक्ती प्लस डायरेक्ट मित्रांनो बघा 15 व्यक्तीमध्ये आता 1 प्लस करा, झाले किती 16. मग मित्रांनो वरी 2 संख्याची बेरीज झाली ना, खाली घ्या आता 2 संख्या. मग आता बघा मित्रांनो या ठिकाणी 10ला 10 प्लस 15 आणि 1 16 आणि जर आपण जर 2 16ला भागलं 2 8 16 म्हणजे मित्रांनो 8 भेटले. मग हे 8 10 प्लस 8 करा, झाले किती मित्रांनो 18. आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जवळपास किती या ठिकाणी मित्रांनो गार्गीचा जो मित्रांनो बघा जे की सुरुवातीपासूनचा क्रमांक आहे, जो की मित्रांनो स्थान दिसतं ते 18व्या क्रमांकाचं आहे. ओके, मग पुन्हा तर गार्गीचा शेवटून क्रमांक कितवा मित्रांनो, जर बघा गार्गीचा इकडून जर मित्रांनो समजा सुरुवातीपासून जर 18वा असेल तर शेवटून करण्यासाठी मित्रांनो बघा एकूण 50 व्यक्ती आहेत, हे 50 व्यक्ती घ्या, 50मधून आपण हे करा 18 व्यक्ती सुरुवातीचे. जर मित्रांनो बघा 18 सुरुवातीचे मी वजा केलो उरले किती 32 व्यक्ती. मग मित्रांनो 32 डायरेक्टमध्ये 1 प्लस करा, झालं किती 33. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की बघा क्रमांक ब. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता पुढचा प्रश्न जे की कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो, याच प्रकारे एकदम ट्रिकनं बघा जे की मित्रांनो भन्नाट ट्रिक बघा जे तुम्हाला मित्रांनो मी या ठिकाणी शिकवणार आहे. म्हणून संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, आणि मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही अनेक सबस्क्राईब केलं असेल लगेच आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, हां प्रश्न काय म्हणतो बघा आता, मीरा आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्षे आहे, त्या दोघींच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, तर मीराचे आजचे वय मित्रांनो आपल्याला बघा जे की विचारण्यात आलेलं आहे. मित्रांनो बघा सोपा प्रश्न आहे बघा, एकदम तुम्हाला बघा जे हिंट मित्रांनो कशा प्रकारे सोडवता येतो ते तुम्हाला सांगतो बघा लगे. आता बघा मीरा आणि तिच्या आईचं वय मित्रांनो बघा, तिची आई ही मोठी आहे तिच्यापेक्षा, म्हणून मी तिच्या आईला म्हणतो एक्स आणि मीराला म्हणतो वाय. म्हणून मित्रांनो बघा दोघांच्या वयाची बेरीज किती 64, म्हणून एक्स प्लस वाय 64. एकच गोष्ट मी लक्षात मित्रांनो, एक्स म्हणजे मोठी तिची आई आणि वाय म्हणजे मीरा. मग पुन्हा दोघांच्या वयाचा फरक किती 30, म्हणून मित्रांनो पुन्हा एक्स मायनस वाय बरोबर 30. आता मित्रांनो करूया दोघांची बेरीज, एक्स प्लस एक्स 2x, पुन्हा मित्रांनो प्लस आणि मायनस 1 होईनात, म्हणून मित्रांनो बघा ठिकाणी मायनस झालं, म्हणून हे दोन्ही कट झाले. ओके, पुन्हा बरोबर 4ला 4 6 आणि 3 9. आता मित्रांनो जर एक्स बरोबर 94 आणि छेदामध्ये जर 2 गेले, जसं की आता बघा आपल्याला काय भेटलं आहे एक्स बरोबर 94, म्हणून हे एक्स बरोबर 94 आणि छेदामध्ये आले हे 2. ओके मित्रांनो किती आले छेदामध्ये 2. जर आपण समजा 2 जर या 94ला भागाकार केलं किती भेटते बघा, आता 2 चौक
8. पुन्हा एक उरलं बी असते 14 मध्ये किती मित्रांनो एक्सची किंमत भेटली आपल्याला 47. ओके. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायसाठी मित्रांनो आपण काय करू, हे पहिलं जे मित्रांनो आपलं एक समीकरण मानू आणि दुसऱ्याला मानू 2 समीकरण. ओके. म्हणून इथं आपण वापरायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी जी समीकरण एक्सचा वापर करू x + y बरोबर 64. ओके. बरोबर x + y बरोबर 64. आता एक्सची किंमत किती भेटली 47. 47 + y बरोबर 64. तर मित्रांनो आपल्याला वायची किंमत म्हणजे मीराची किंमत काढायची आहे. म्हणून आता हे y बरोबर 64. मित्रांनो इकडलं जे हे आपलं 47 प्लसमध्ये आहे इकडून इकडे गेलं मायनसमध्ये. जर आता मित्रांनो आपण जर 64मधून जर 47 वजा करू तर मित्रांनो फायनल आणि बघा की आपलं उत्तर या ठिकाणी काय भेटते, तर ते म्हणजे बघा की मित्रांनो 17 वर्ष भेटते. आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ओके लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता. एक घड्याळ 30 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ती बरोबर लावली. त्याच दिवशी दुपारी घड्याळ 4:15 वेळ दिसत किंवा दाखवत असेल तर ती मित्रांनो बघा जी की तर खरी वेळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. आता एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. तर सकाळी 7 वाजता ते बरोबर लावली. त्याच दिवशी दुपारी 4:15 ही वेळ दिसत असेल तर खरी वेळ मित्रांनो बघा 4:15 ही बघा चुकीची वेळ आहे. म्हणजे आपल्याला बघायची की खरी वेळ काढायची आहे. ओके. म्हणजे आपण 7 वाजतापासून सकाळच्या तर संचावरच्या 4 वाजतापर्यंत मित्रांनो एकूण किती तास होत होता, तर एकूण मित्रांनो बघायची की जवळपास 9 तास होतं. म्हणून मित्रांनो बघा मी घेतो पहिले ते 9 तास काढून. ओके. ते मानतो मी 9 तास. आता मित्रांनो मग 3 मिनिटाला जर तिनं 5 सेकंद पुढे जात असेल तर 30 मिनिटाला 50 सेकंद जाते आणि 60 मिनिटाला 100 सेकंद समोर जाते. म्हणजे जवळपास मित्रांनो एका बघा जी की तिनं काय करते तासाला 100 सेकंद समोर जात आहे. म्हणून मित्रांनो मी काय करतो हे 9 तास आणि गुणाकारामध्ये प्रत्येक तासाला 100 सेकंद पुढे म्हणून बघा जी याचा करतो गुणाकार. आता 100 सेकंदासोबत आता 9 × 9 आले किती 900 सेकंद. म्हणजे मित्रांनो तिनं या 9 तासामध्ये जवळपास 900 सेकंद समोर गेली. ओके. मग 900 सेकंद जर तिनं समोर गेली तर आता आपल्या मित्रांनो सेकंदाचं बघा की मित्रांनो सेकंदाला बघा की मिनिटामध्ये मित्रांनो कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू या 900ला जी की 60 सेकंदाने मित्रांनो पुन्हा आपण भागाकार करू. आता हे 900 सेकंद खालचे 60 सेकंद. ओके. म्हणजे आपल्याला आता भेटते मित्रांनो जी की मिनटं. हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. 6 1 6 9मधून 6 गेले 3 उरले 6 5 30 म्हणजे किती मित्रांनो जवळपास 15 मिनटं भेटले. तर मित्रांनो 15 मिनटं बघा हे टाईम जे मित्रांनो हे बघा जे की समोर गेलेलं आहे. म्हणजे आता आपला टाईम इथं किती दाखवलं बघा 4:15. 4:15 म्हणजे किती 4 वाजून 15 मिनटं. मित्रांनो या जर पैकी मित्रांनो 15 मिनटं जर हिनं समोर गेली असेल तर आजची मित्रांनो याची बघायची की करेक्ट टाईम आहे बघायची की 4 वाजलेली असेल. म्हणजे जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ओके. आणि 9वा प्रश्न बघा. या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर तुम्हाला सर्वांना बघायची की कमेंट बॉक्समध्ये जे की टाईप करून मित्रांनो सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. पुन्हा संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतीही संख्या येईल 15 18 23 30 प्रश्नचिन्ह 50. काय केलं मित्रांनो 15मध्ये केलं 3 + 18, 18मध्ये केलं 5 + 23, 23मध्ये केलं 7 प्लस किती झालं मित्रांनो 23मध्ये 7 + 30 झालं. या 30मध्ये मित्रांनो पुन्हा 9 प्लस करा झालं किती 39. ओके. या मित्रांनो 39मध्ये पुन्हा याच्या समोरची विषम संख्या 11 प्लस करा झालं किती मित्रांनो 50. म्हणजे जे की मित्रांनो बरोबर आहे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जी ठिकाणी करेक्ट म्हणजे की क्रमांक मित्रांनो 39 होणार आहे. ओके. लक्षात असू द्या मित्रांनो जे की बघा या प्रकारे आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो अगदी काही वेळामध्ये. ओके. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी की सांगली DCC बँक पदभरती 2026 या संदर्भातली मॅथ्स आणि मित्रांनो बघा जी की रिझनिंगचे बघा जी की मित्रांनो मोस्ट PYQ प्रश्न असेल. ओके. जर तुम्हाला मित्रांनो ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ लेक्चर असणार आहे आत्ताच्या आता शेअर करा. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा अशा नेक्स्ट लेवल जर्नीच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.